शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये राबवलं जात आहे आणि त्याची पूर्वतयारी आपल्याला 5 मार्च पर्यंत मंडळ स्तरावर करायची होती, जी आपण केली आहे. आणि त्यानंतर 7 मार्च पासून 7 मार्चमध्ये म्हणजे मार्च महिन्यात 4, एप्रिलमध्ये 4 आणि मे मध्ये 3 नगरपालिका स्तरावर असे जवळजवळ आपण 12-15 जे कॅम्पेन्स आहेत किंवा हे शिबिर आहेत हे आपण घेणार आहोत. याचा मुख्य पर्पज आहे की ज्या महसूल रिलेटेड ज्या सेवा आहेत त्या नागरिकांना अत्यंत जलद गतीने देणं. त्यामध्ये मग सातबाराची दुरुस्ती असेल, जिवंत सातबारा मोहीम असेल, प्रलंबित फेरफारचा निपटारा करायचा तो आहे, मोजणी आहे. त्यानंतर जे कमी जास्त पत्रक आपल्याला करायचे खूप दिवसापासून प्रलंबित आहेत ती आहेत. अशा अनेक त्यानंतर राज्य लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गतल्या सेवा, अशा सर्व प्रकारच्या सेवा आपल्याला मंडळ स्तरावर जाऊन द्यायच्या आहेत. आणि यामध्ये प्रत्येक तहसीलदारांना डेली किंवा किमान 2 दिवसाला प्रत्येक गाव व्हिजिट करायचंय, त्या लोकांची चर्चा करायची आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की या शिबिराच्या माध्यमातून जो गाव पातळीवरचे जे काही सगळे लोक आहेत आणि अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत यांचा खूप चांगला एक कोऑर्डिनेशन होईल, संवाद होईल आणि या सगळ्या मोठ्या शिबिरांच्या माध्यमातून आपली सगळी प्रलंबितता जी आहे ती 100% दूर होईल असा मला विश्वास वाटतो. विशेषतः मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये रस्त्यांच्या फार साऱ्या तक्रारी येतात खरीपच्या पूर्वीच्या. तर त्याचाही निपटारा या अभियानाच्या माध्यमातून होईल. मला आपल्याला सगळ्यांना एक विनंती करायची की आपल्या माध्यमातून हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून आपण हे अभियान राज्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं नांदेडमध्ये राबवू. त्यासाठी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, शेतकऱ्यांनाही आव्हान आहे. धन्यवाद. पेट्रोल पंपावर जी गर्दी होतीये याचं मुख्य कारण म्हणजे आता रिसेंटली आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झाली आहे, त्यामुळं एक विनाकारण अफवा लोकांमध्ये पसरली की आपल्याला या इंधनाचे भाव खूप वाढणार आहे किंवा याचा तुटवडा होणार आहे. अशी कुठलीही अधिकृत माहिती आपल्याकडं नाहीये आणि आपल्याकडे पुरेसा जो इंधनाचा साठा आहे या भारताकडे अवेलेबल आहे. त्यामुळे विनाकारण कोणी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. माझं सगळ्यांना ही आव्हान आहे आणि भारत सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर ही 100% अफवा आहे. परंतु या अफवेमुळं विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी, कंजेशन सारखी परिस्थिती निर्माण होते. तर कृपया ही सगळ्यांनी आपण अव्हॉइड करा. हेच माझं आव्हान आहे सगळ्यांना.